नमस्कार, मी सुवर्णा जोशी. पोलीस आणि अंडरवर्ल्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खंडणी प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणी संशयाची सुई अंडरवर्ल्डकडे वळली आहे. श्यामसुंदर अग्रवाल यानं परमवीर सिंग यांच्या विरोधात केलेल्या खंडणीच्या तक्रारीची SIT कडून सखोल चौकशी केली जाते आहे. दरम्यान गँगस्टर छोटा शकील आणि संजय नावाचा एक व्यक्ती ज्यांच्या दरम्यान फोनवरील कथित संभाषण झालं जे समोर आलंय त्यामध्ये श्यामसुंदरचा उल्लेख असल्याचं उघड झालंय. मात्र या ऑडिओ क्लिपच्या सातत्याविषयी किंवा सत्यतेविषयी मुंबई पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढलेला आहे आणि यावरच खास शो आहे पोलीस आणि अंडरवर्ल्ड. अत्यंत महत्त्वाची सुरुवातीलाच बातमी आहे. हाच विषय आता गंभीर वळणावर गेलेला आहे. परमवीर सिंग खंडणी प्रकरणी गौप्यस्फोट समोर येतोय. खंडणी प्रकरणामध्ये अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे असा सुद्धा आता एक संशय समोर येतोय. अंडरवर्ल्ड कनेक्शनचा SIT ला संशय आहे. परमवीर सिंग यांच्या अडचणीत त्यामुळे वाढ होऊ शकते. परमवीर सिंग खंडणी प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं आहे. गँगस्टर छोटा शकील आणि संजय नावाच्या व्यक्ती दरम्यानच्या फोनवरील कथित संभाषणा प्रकरणी म्हणजे ही ऑडिओ क्लिप किंवा कथित संभाषण आता समोर आलंय आणि त्यामध्ये श्यामसुंदरचा उल्लेख असल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय. विशेष म्हणजे या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेविषयी अद्यापही मुंबई पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. आपण पाहूयात या ऑडिओ क्लिपमधील संभाषण. हेलो हेलो हाँ संजय बोल रहा है? हाँ जी, संजय बात कर रहा हूँ. हाँ संजय यार, ये तू क्या कर रहा है हरकतें? तेरे को जब बताया था कि दिलीप भाई से बात करके सेटल कर ले, मैं भाई के घर से बात कर रहा हूँ. हाँ जी. पहचाना तूने? हाँ 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 बोलिए. जब तेरे को बोला था कि तू दिलीप भाई से बात करके सेटल कर ले जी, तो तूने जो है वो श्याम भाई को अंदर क्यों कराया? मैं फायर मार बचे. मैंने थोड़ी अंदर कराया. मेरी कोई कंप्लेंट 10-15 दिन की बात, 10-15 दिन की बात है तेरी. जाएगा तू सबर तो कर. तेरी कितनी गोलियां मारूंगा तेरी. अरे पर मैंने कोई कंप्लेंट ही नहीं. श्याम भाई खामखा अंदर ले लिया. मैंने तो बोला था कि दिलीप भाई के पास जाके तू सेट कर लिया मामले को. हाँ मैंने मेरा कोई कंप्लेंट नहीं, आप चेक कर सकते हो. मैंने किधर भी किसी को अंदर नहीं करवाया है. बोला कंप्लेंट नहीं. देश को देश को बोल बोला तेरे को पता नहीं मैं कौन हूँ. तेरी मैं फायर मारूं. मैं भाई के घर से बात कर रहा हूँ. तेरी इधर ही से रॉकेट मारूंगा. अब तो इतना पावरफुल रॉकेट है, इधर कराची पाकिस्तान से तेरी फायर मारूंगा उधर इधर है. अरे पर मेरी कंप्लेंट है भाई साहब. आपको कौन सी बोल रहा है मैंने कोई कंप्लेंट की? मैंने तो कंप्लेंट नहीं की. दूसरे की कंप्लेंट में वो अरेस्ट हुआ है. तो बोला तू दिलीप भाई के पास जाके तू तेरा सेटल क्यों नहीं किया? ऊपर बहुत उछल रहा है. बोलना बीच बाजार में ले आऊंगा. थोड़ा तमीज से बात कर सकते हो ना आप. थोड़ा तमीज से बात कर सकते हो ना. अबे हमारे पास बनियान बचे. तुम इसको सेटल कर. तेरे को जब बोला है सिखा रहा है. बोले खामा तमीज सिखा रहा है. बात कर इसको. बोला तेरे को तमीज सिखाते इसको बता. तेरे को तमीज सिखाएंगे क्या? में आ जा. मुंबई नॉर्मल होगी फिर तेरे को टोकते बोला. 10-15 दिन तू सबर कर जा. देख तू ऐसा मैं तेरी कि तू याद करेगा. 15 दिन की बात में मुंबई सही हो जाएगी. बोला 10-15 दिन. जब आप गलतफहमी में हो, आप गलतफहमी में, तो मैं क्या कर सकता हूँ इसका? मेरे पास कोई इलाज नहीं. मैंने कोई कंप्लेंट की नहीं. मैं जाके सेटल कर लूंगा. मैंने बात की थी. दिलीप भाई बोले महाबलेश्वर गए तो मैंने बोला उस दिन तेरे को बोला. एक सेकंड उसको बोल. उस दिन तेरे से बात किया है तू क्यों नहीं किया? फोन काट रहा है. बोला अरे मुझे भी तो थोड़ा सोचने का टाइम चाहिए कि नहीं चाहिए? कॉन्फ्रेंस पे तू बात कर. तू लगा तेरे को बोला एक झूठी बात नहीं के बच्चे सुन. तेरे को बोला श्याम भाई को फोन लगा. तू दिलीप भाई के पास चला गया. तो तेरा चल तेरे को अभी हल्का हाथ रखते हैं तो पूरा के पूरा नहीं खा रहे हम. चल तेरा जो है वो तेरे को निपटाते 19-20. हाँ तू तेरे को मैं मानता हूँ कि तू लगा फोन श्याम भाई को. फोन लगा तो तू श्याम भाई को जमा करा दिया. हाँ मैंने जमा नहीं. तो किधर जाएगी तेरे को मालूम नहीं पड़ेगा. उसके ऊपर 40 मैंने कुछ ऐसा किया ही
तेरी तो तेरी वो तू चल रहा करके मारूंगा उसको। तेरे को उस दिन बोल रहा हूँ तो बोलता मैं ट्रेन में हूँ, तेरे को बोला श्याम भाई से लगा अभी बात करा, और दूसरे दिन तेरी बात की यार। हाँ मैंने नहीं किया। तू वहाँ 4 फोन किया, तेरे को 4 बार उस दिन बोला मेरे पास डॉक्यूमेंट है, जैसा आप बोलते हो मैं वैसा करता हूँ। तेरे को बोला अच्छा तू एक काम कर, तू शाम को लगा कॉन्फ्रेंस लगा, तो तू ये हरकत किया। भाई साहब अभी सही होगी मुंबई महिला दिन में किधर भागेगा तू, वो तो पूरे बाजार। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल झालाय ते प्रकरण नेमकं काय आहे, व्यावसायिक श्याम सुंदर अग्रवालनं कोणती तक्रार केली आहे आणि परमबीर सिंग यांच्या अडचणी का वाढणार आहेत याविषयीचा स्पेशल रिपोर्ट। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खंडणी प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं आहे। या हाय प्रोफाईल प्रकरणात अंडरवर्ल्डचा सहभाग असल्याचा संशय परमबीर सिंग खंडणी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या SITला आहे। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक गँगस्टर छोटा शकीलच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये परमबीर सिंग यांच्या खंडणी प्रकरणाचं राज दडलं असल्याचं बोललं जात आहे। छोटा शकीलच्या ज्या कथित ऑडिओ क्लिपविषयी SITला संशय आहे, पण ते नेमकं प्रकरण काय आहे हे आता आपण पाहणार आहोत। हे प्रकरण 2016चं आहे। ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक श्याम सुंदर अग्रवाल आणि संजय पुनामिया यांचा 2006 ते 2011 दरम्यान भागीदारीत व्यवसाय होता। मात्र आर्थिक कारणांवरून दोघांमध्ये वाद झाला आणि 2011 मध्ये त्यांची भागीदारी संपुष्टात आली। याच काळात संजय पुनामिया यांनी अग्रवालवर विविध ठिकाणी तब्बल 18 गुन्हे दाखल केले। विशेष म्हणजे याच काळात परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते। आर्थिक सेटलमेंट करण्यासाठी गँगस्टर छोटा शकीलने संजय पुनामियाला धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। श्याम सुंदर अग्रवालच्या सांगण्यावरून छोटा शकीलनं संजय पुनामियाला धमकावल्याचा पोलिसांना संशय होता। छोटा शकील संजय पुनामियाला धमकावत असल्याची एक कथित ऑडिओ क्लिप आहे। विशेष म्हणजे 2016च्या या प्रकरणामध्ये 17 फेब्रुवारी 2021 मध्ये श्याम सुंदर अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आता हेच प्रकरण परमबीर सिंग यांच्या अंगाशी आलेलं आहे। गुन्हा मागे घेण्यासाठी परमबीर सिंग यांनी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा आरोप श्याम सुंदर अग्रवालनं केलेला आहे। आता या प्रकरणी SIT कडून चौकशी केली जात आहे। श्याम सुंदर अग्रवालकडून खंडणी उकळण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला तर नव्हता ना, असा संशय SITला आहे। तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी अग्रवालला अडकवण्यासाठी छोटा शकीलचा वापर केला होता का या दिशेनंही आता पोलीस तपास करत असल्याचं बोललं जात आहे। ही जी ऑडिओ क्लिप फिरते ही 2016च्या आधीची आहे असं सांगितलं जातंय। त्यावेळी मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांनी ही क्लिप जी आहे ती फॉरेन्सिक चाचणी करता पाठवली होती। कारण काय ह्यामधला जो आवाज आहे तो छोटा शकीलचा आहे असं तक्रारदाराचं म्हणणं होतं। पण हा आवाज खरंच छोटा शकीलचा आहे का याची शहानिशा पोलीस करत होते। त्याचा अजून देखील रिपोर्ट आलेला नाही आहे। त्यामुळे हे जे संभाषण आहे हे एका संजय नावाच्या व्यक्तीसोबत छोटा शकील करतोय, तो त्याला धमकी देतोय अशी संपूर्ण ऑडिओ क्लिप आहे। पण याला पोलिसांनी कोणत्याही प्रकारे दुजोरा दिलेला नाहीये। श्याम सुंदर अग्रवालनं परमबीर सिंग यांच्या विरोधात खंडणीची तक्रार दाखल केली आहे। 15 कोटींच्या खंडणीसाठी धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्यासह 6 पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच या प्रकरणी व्यावसायिक संजय पुनामियालाही आरोपी करण्यात आलेला आहे। श्याम सुंदर अग्रवालच्या तक्रारीची सखोल चौकशी करण्यासाठी गृह विभागाने SIT स्थापन केलेली आहे। श्याम सुंदर अग्रवालनं दिलेल्या तक्रारीनुसार खंडणी उकळण्यासाठी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलेला आहे। ज्या कथित ऑडिओ क्लिपच्या आधारावर मुंबई पोलिसांनी श्याम सुंदर अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल केलेला होता, त्या ऑडिओ क्लिपची सत्यता SIT कडून आता तपासली जाणार असल्याचं बोललं जात आहे। आणि त्यामुळेच आता या प्रकरणाला गंभीर वळण लागलेलं असून
पोलिसांच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनची पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हा सगळा रिपोर्ट ज्यांचा आहे ते अजित मांढरे स्वतः आपल्या सोबत आहेत. आमचे प्रतिनिधी अजित यांच्याशी आपण बोलूया. अजित, म्हणजे आत्तापर्यंत आपण राजकीय नेते आणि पोलीस यांचं साटलोट बघत होतो. आता पोलीस आणि व्यावसायिक यांचं साटलोट आणि पोलीस आणि अंडरवर्ल्ड यांचं कनेक्शन, अशा सगळ्यापर्यंत हा सगळा प्रकार जाऊन पोहोचलेला आहे. काय सांगाल या सगळ्याविषयी? सुवर्ण, खरं तर हा सगळा प्रकार जो आहे हा इतका खोलवर उतरलेला आहे की त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. आपल्याला माहिती असेल की नुकतंच परमवीर सिंग यांच्या विरोधामध्ये ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि या आधी म्हणजे हे सगळं प्रकरण जर पाहिलं तर 15-16 पासून नंतर पुढचं प्रकरण आहे. म्हणजे जेव्हा परमवीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त होते त्या दरम्यान ठाणे नगर किंवा ठाण्यातल्या एका ठाणे क्राईम ब्रांच जी आहे हे एका प्रकरणात तपास करत होते. म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी जमीन घोटाळा झाला होता. जे टॅक्स आहे महापालिकेचा तो टॅक्स चुकवण्यासाठी अधिकारी आणि हे सगळे व्यावसायिक जे आहेत म्हणजे श्यामसुंदर अग्रवाल असतील, शरद अग्रवाल असतील, ह्या दोघांपैकी कोणाचं एक नाव आहे, यांनी या ठिकाणी जे टॅक्स आहेत ते टॅक्स चुकवण्याकरता वेगळ्या मार्गाने कमी टॅक्स दाखवला आणि नंतर ती बऱ्याच ठिकाणी जी सरकारी जमीन आहे ती खाजगी दाखवण्यात आली किंवा खाजगी जमीन असली त्यावरती सरकारी काही निर्बंध असतात ते हटवण्याकरता अधिकाऱ्यांनी संगनमत केलं. आणि नुकतंच 2 महिन्यापूर्वी या प्रकरणातील सर्व अधिकारी, विशेष करून मीरा भाईंदर महानगरपालिकेचे तत्कालीन नगररचना अधिकारी जे होते त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे हे तिथलं प्रकरण होतं आणि त्यानंतर म्हणजे ज्यावेळी परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले, त्यांनी जेव्हा अनिल देशमुख यांच्यावरती 100 कोटी वसुलीचे आरोप केले आणि त्यानंतर राज्य सरकारने जेव्हा परमवीर सिंग यांच्या अनेक प्रकरणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला त्यापैकी हे एक प्रकरण होतं. हा तिथला भाग आहे. आणि त्याच दरम्यान म्हणजे ज्यावेळी संजय पुनाम्या ही व्यक्ती जे सांगितलं जातं की ते ऑडिओ क्लिपमध्ये आहे, या व्यक्तीचा आणि त्यावेळी जे शरद अग्रवाल आहेत किंवा श्यामसुंदर अग्रवाल आहेत ज्यांचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे, या सगळ्यांचं त्यावेळीचं हे सगळं भानगड आहे, त्यावेळीची सगळी हे घटना आहे. त्यावेळी मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती, जुहू पोलीसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि हा सगळा प्रकार तिथून सुरू झाला होता. तेव्हाची ही क्लिप आहे. पण पोलिसांचं हेच म्हणणं आहे, या सगळ्या जे क्लिप्स काढली होती त्यातले जे तपास अधिकारी आहेत त्या तपास अधिकाऱ्यांना देखील आम्ही विचारलं होतं तेव्हा त्यांचं एकच म्हणणं होतं की हे त्यावेळीचं प्रकरण आहे. त्यावेळी आम्ही जी क्लिप्स होती, या ज्या ऑडिओ क्लिप्स आल्या होत्या धमकीच्या, छोटा शकीलच्या, या सर्व क्लिप्स ज्या आहेत ते आम्ही फॉरेन्सिक चाचणीकरता पाठवलेल्या आहेत. पण त्याचा अजूनपर्यंत कोणताही अहवाल आलेला नाही आहे आणि त्यामुळे हा आवाज छोटा शकीलचाच आहे का इथपासून सुरुवात होते. त्यामुळे नेमकं जर छोटा शकील नसेल तर त्याच्या नावाने धमकी देणे किंवा प्रकरणामध्ये अडकवणे, एक प्रकारे हे व्यावसायिकांमधलं त्यावेळीची स्पर्धा होती, पण ती थेट पोलिसांमार्फत किंवा पोलीस आणि अंडरवर्ल्ड अशी सगळं पोचलं होतं. त्याचा हा सगळा प्रकार आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी सर्वांचे पाय खोल उठलेले आहेत. भ्रष्टाचार असेल, स्पर्धकाला नमवायचं असेल तर त्याकरता अंडरवर्ल्डची मदत घेणं, पोलिसांची मदत घेणं, भ्रष्टाचार करणं, नियम सगळे धाब्यावर बसवणं, हा सगळा प्रकार जो आहे हे सगळे एक टोळकं आहे, ही सगळी एक चेन आहे. चेन मिळून सगळे करत होते. आणि आता कुठेतरी ज्यावेळी राज्य सरकार म्हणजे राज्य तपास यंत्रणा आणि केंद्रीय तपास यंत्रणा या सर्व तपास यंत्रणांमधला जो वाद आहे, या वादामुळे सगळं प्रकरण बाहेर येतंय. आत्ताच नुकतंच या कार्यक्रमाआधी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण बोललो तेव्हा त्यांचं एकच म्हणणं आहे की मुंबई पोलीस दलामध्ये असेल किंवा राजकीय नेत्यांमध्ये असेल किंवा व्यावसायिक असेल किंवा सामान्य नागरिक असेल, या सगळ्यांची जी मिलीभगत होती, हे सगळे नासके आंबे जे आहेत हे उघड होत आहेत. हे चांगलं आहे. ह्याच्यामुळे पोलिसांचं मॉरल डाऊन समोर येत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं अजित, परमवीर सिंग यांच्या सुद्धा अडचणी या सगळ्यामुळे वाढणार आहेत. अजित, तुम्ही असेच सोबत राहा. आपल्याबरोबर एक व्यावसायिक शरद अग्रवाल जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. शरदजी, हे सगळं प्रकरण जे समोर येत आहे, हा सगळा प्रकार जो समोर येतोय, यातनं सामान्य माणसाला प्रकर्षानं पुन्हा पुन्हा हेच दिसतंय की कसा व्यावसायिकांवर दबाव असतो, कसा व्यावसायिकांना राजकीय नेत्यांचं सुद्धा, पोलिसांचं सुद्धा ऐकावं लागतं किंवा अंडरवर्ल्डची सुद्धा भीती असते. व्यावसायिक म्हणून आपण जेव्हा वावरताय तेव्हा आपल्यालाही व्यावसायिकांच्या स्पर्धेला सामोरं जावं लागलंय का? आणि अशा प्रकारचा दबाव आपण कधी अनुभवलेला आहे का शरदजी? ये इसकी झगड़े की शुरुआत 2010 से हुई थी. तभी मेरे चाचा और संजय पुनमिया ने फॉर्म चालू की.
फिर वो फॉर्म में उनको फायदा हुआ नहीं और मेरा पूरा पैसा चाचा का लगे हुआ था, तो उन्होंने संजय पूनमिया से पूछा कि ये पैसे का क्या करना है। तो उन्होंने बोला कि मेरे पुलिस में बहुत अच्छे कॉन्टैक्ट्स है, मैं आपके ऊपर खोटे केसेस करने लग जाऊंगा। तो 2011 से लेके 12, 13, 14, 16 में तो परमवीर सिंह थाना के सीपी थे, तभी उन्होंने अपने एजेंट मिलन मनसुखलाल गांधी के थ्रू मेरे पे ये खोटी एफआईआर कराई और मुझे जेल में डाला। फिर मुझे जेल में डालने के बाद जब मैं जेल से बाहर आया तो उन्होंने मुझे ये धमकाया कि आपके ऊपर मैं मौका लगा दूंगा, आपके गाड़ी में ड्रग्स बिठवा दूंगा अगर आपने परमवीर सिंह साहब का और मेरा सेटलमेंट नहीं किया। ऐसा उन्होंने मुझे धमकाया, मुझे, मेरे चाचा को, मेरे परिवार को, आपका पूरा परिवार जेल में जाएगा। तो अभी तभी हमने डर के उनके साथ डीड ऑफ सेटलमेंट किया और उनको 9 करोड़ रुपया देने का हमने वादा किया और हमारी जो प्रॉपर्टी है वो भी डीड ऑफ सेटलमेंट में उनको लिख के दे दी। एक बार वो हो गया, फिर वो पैसा चुकाने के बाद, मेरी प्रॉपर्टी देने के बाद, उनके जो एसोसिएट थे सुनील जैन, उनके नाम पे प्रॉपर्टी करने के बाद, परमवीर सिंह साहब का पैसा चुकाने के बाद, जब वो वहां से चले गए और एसीपी एंटी करप्शन ब्यूरो में जब वो डीजी बने तो बीच में हमको 1 साल की राहत मिली जी। उसके बाद शरद जी, लेकिन शरद जी, ये जो बात आप अभी न्यूज़ 18 लोकमत पर कह रहे हैं, क्या एसआईटी को ये सारी बात आपने कही है ये ऑडियो क्लिप बाहर आने के बाद, या फिर उस वक्त आपने कंप्लेंट क्यों नहीं की? आपके पास सेटलमेंट के लिए बोला जा रहा है या फिर कुछ मांग की जा रही है और थोड़ा बहुत पैसा नहीं है, 9 करोड़ रुपया मांगा जा रहा है, तो क्या उस वक्त आपने किसी से कहा था ये इस बात को? मैडम आप समझिए, आज जब 2020 में जो उन्होंने 2017 में बोला था, जब परमवीर सिंह यहाँ पे वापस से सीपी बन गए, उन्होंने वही जो धमकी तभी 2016 में दी थी वो मार्च में इस महीने में पूरी कर दी। 17 फरवरी को यहाँ पे कंप्लेंट लॉन्च होती है जी। बिना कुछ किए, बिना कुछ सीडीआर निकाले, बिना कुछ इन्वेस्टिगेशन किए 10 दिन के अंदर मकोका लग जाता है। एक आदमी जो घर पे बैठा रहता है उसे पकड़ लिया जाता है, फिर पैसे लेके उसे छोड़ दिया जाता है। ये सब आपको क्या लगता है क्यों हो रहा है और किसके कहने पे हो रहा है? और ये सब जब होने के बाद, ये सब जब चीजें बाद में आई, जब वो पोस्ट पे नहीं रहे तब इंसान हिम्मत करेगा, या जब वो कमिश्नर थे और उनका पूरा सपोर्ट था सबको, उनके नीचे जो इतने सारे डीसीपी हैं, डीसीपी अकबर पठान जो पैसा खाते हैं, उन सब के जब पूरा सिस्टम ही उनके कंट्रोल में था, वो खुद कमिश्नर थे और वो बोल रहे हैं कि मैं सरकार गिरा दूंगा, मैं ये कर दूंगा, मेरे को पूरा मौका है। और तो जब वो सरकार गिरा सकते हैं तो मैं तो एक छोटा सा बिल्डर हूँ। बिल्कुल बिल्कुल। शरद जी आप हमारे साथ जुडे रहिए। सुप्रकाश चक्रवर्ती माजी पोलीस महासंचालक सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सुद्धा आपल्या सोबत आहेत। अजित, तू सुप्रकाश चक्रवर्ती सर आणि शरद जी या दोघांशी बोलू शकतोस? माझा सगळ्यात पहिला प्रश्न शरद अग्रवाल यांना आहे। शरद जी, ऐसी क्या बात हुई थी कि जो ये क्लिप्स है अभी, मतलब इसको जो मुंबई पुलिस ने है इसको बताया नहीं कि ये आवाज़ छोटा शकील की है, ये कंफर्म किया नहीं है, लेकिन एक बात आपसे कंफर्म करना चाहता हूँ कि ये बताया जा रहा है कि ये आवाज़ छोटा शकील की है। ये बार बार श्याम भाई करके क्यों नाम ले रहा है? जो आपके भाई है या कोई चाचा है, कौन है ये श्याम भाई जिनका नाम छोटा शकील बार बार ले रहा है? आपका क्या रिलेशन था? क्योंकि जब क्लिप आई तो यही लग रहा है। देखो अभी बात यह है कि आज 2020 है, 2016 की जो मैटर है वो आज उछाली गई क्योंकि जो ऑफिसर पे कंप्लेंट की गई है उन्होंने उनका बेस सेव करने के लिए सब किया हुआ है, ये सारे आरोप हो रही है। मेरा आपसे ये कहना है कि छोटा शकील बार बार श्याम अग्रवाल इनका नाम क्यों ले रहा है? अगर आप देखेंगे वो क्लिप में, मैंने वो क्लिप आज फर्स्ट टाइम पहली बार सुनी है, अगर आप देखेंगे वो क्लिप में तो वो संजय भाई भी बोल रहे हैं। तो क्या वो संजय पूनमिया का है आदमी? अगर वो संजय भाई क्यों बोल रहे हैं उनको और श्याम भाई क्यों बोल रहे हैं? नहीं, उसमें वो बार बार वही बोल रहा है कि संजय, मैंने आपको बोला था कि आप श्याम भाई से मिलो, श्याम भाई को फोन करो, दिलीप भाई से मिलो, दिलीप भाई को नहीं, ये सामने आया नहीं है। तो ये श्याम भाई जो है वो श्याम सुंदर अग्रवाल ही है। श्याम सुंदर अग्रवाल जो है उनके रिलेशन छोटा शकील से थे। हमारे कोई रिलेशन कभी किसी के साथ नहीं रहे, ना छोटा शकील, ना कोई भी शकील, ना कोई भी गुंडे से। ना हमने ये कभी कॉल कराया, ना कभी हमने ये कॉल किसी को बोला या कुछ भी किया। ये एकदम कॉन्कॉर्डेड है और इसका मैं आपको क्लियर कट आंसर भी बता सकता हूँ। वो क्या बोलता है वीडियो क्लिप में कि मेरे को कॉल आया तब श्याम सुंदर अग्रवाल जेल में थे। अगर आप उसकी एफआईआर पढ़ेंगे, उसकी एफआईआर में लिखा गया है कि उसने कंप्लेंट की है 4 नवंबर को
7 नवंबर को और 11 नवंबर को। तो ना 4 नवंबर को श्याम सुंदर अग्रवाल जेल में थे, ना 7 नवंबर को श्याम सुंदर अग्रवाल जेल में थे, ना 11 नवंबर को श्याम सुंदर अग्रवाल जेल में थे। तो जब उसने कंप्लेंट की, मतलब वो रिकॉर्डिंग उसने पहले आई होगी, उसको कॉल अगर आया होगा तो जब वो जेल में ही नहीं थे तो वो रिकॉर्डिंग में कैसे बोल सकता है वो जेल में थे? यही प्रूव करता है कि वो रिकॉर्डिंग खोटी है। तो आपका क्या कहना है कि ये आप ये एकदम आपको फंसाने के लिए concocted किया गया recording है? है। क्योंकि वो अभी बोलता है 2000 आपने शरद जी, एक मिनट, आपने थाने में कोपरी पुलिस स्टेशन रहेगा या फिर मरीन ड्राइव पुलिस स्टेशन रहेगा, दोनों जगह परमवीर सिंह और उनके ऑफिसर के खिलाफ कंप्लेंट दर्ज की है, इसलिए ये क्लिप जानबूझकर बाहर निकाली गई, ऐसा कहना आपका? 2016 की क्लिप, क्योंकि मैंने अभी कंप्लेंट की है, मेरे चाचा ने मरीन ड्राइव पुलिस स्टेशन में की है, मैंने जी। कोपरी पुलिस स्टेशन में की है। तो अभी हमको गेट बैक करने के लिए हमने पुलिस ऑफिसर्स का नाम लिया है। तो ये पुलिस ऑफिसर्स डीसीपी अकबर पठान या जो भी है उनके अंडर में, ये सब मिलके हम पे प्रेशर लाने के लिए ये सब अभी सामने लेके आ रहे हैं, जो क्लियर कट झूठ है, जिसका मैं एक एग्जांपल आपको दे चुका हूँ। ऐसे मेरे पास और 5 ऐसे एग्जांपल है जो बता सके ये क्लिप झूठी है। जी शरद जी, आप हमारे साथ बने रहिए. अजित, आपण सुप्रकाश चक्रवर्ती माजी पोलीस महासंचालक सुद्धा जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलूया. अजित, तू सुद्धा सोबत राहा. पण या कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊ आणि लगेच पुन्हा चर्चा करू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पोलीस आणि अंडरवर्ल्ड या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2016 ची एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. परमवीर सिंग यांच्या अडचणीत या ऑडिओ क्लिपमुळे वाढ होऊ शकते. छोटा शकील याचा आवाज असलेली किंवा याचा फोन असलेली ती ऑडिओ क्लिप आहे. पण अजून तो छोटा शकील आहे याची पुष्टी पोलिसांकडून झालेली नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी पाठपुरावा केलेला आहे. अनेक गोष्टी त्यांच्या समोर आहेत आणि हा सगळा आढावा त्यांनी घेतलेला आहे. जितेंद्र पठाडे वकील कायदेतज्ञ आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. शरद अग्रवाल व्यावसायिक आपल्या सोबत आहेत आणि सुप्रकाश चक्रवर्ती सर सुद्धा आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून. त्यांच्याशी आपण बोलूया. सुप्रकाश चक्रवर्ती सर, आपल्यालाच हा प्रश्न आहे. नवनवे खुलासे, नवनव्या गोष्टी रोज समोर येत आहेत. सुप्रकाश सर, आता तर पोलीस आणि अंडरवर्ल्ड यांचं कनेक्शन आहे आणि व्यावसायिकांना या दोघांच्या कनेक्शन मधून दबाव टाकला जातो त्यांच्यावर, असं सुद्धा यातून समोर येत आहे. या सगळ्याविषयी तुम्ही काय सांगाल? हे पोलीस आणि अंडरवर्ल्ड मधला संबंध थोडेफार पूर्वी पण असायचं, पण ते माहिती गोळा करण्यासाठी सुरू झालं. अंडरवर्ल्ड मधून आपला इन्फॉर्मंट्स असतं, त्यांच्याकडून माहिती घ्यायचे आणि त्या निमित्ताने त्यांच्याशी संबंध जोडला गेला होता. पण ते वेगळी गोष्ट आहे. हे सगळं जे आहे ना, लिडरशिप फेल्युअर आहे. लीडरशिप पॉलिटिकल कंट्रोल. जी सुप्रकाश सर, अगर आप कंफर्टेबल है आप हिंदी में भी बता सकते हैं. हाँ, तो हिंदी भी है कि हिंदी मराठी दोनों. हाँ, लीडरशिप का इश्यू है. पहले जो था वो एक सेंट्रल स्ट्रॉन्ग पुलिस लीडरशिप था, जो डीजीपी होते थे बिल्कुल उन्हीं की चलती थी. अभी उनकी अथॉरिटी को पूरा पॉलिटिकली नष्ट कर दिया गया. अभी सब पावर ऑफ ट्रांसफर, पोस्टिंग, ये सब जो है गवर्नमेंट ने ले लिया. और गवर्नमेंट ने इसलिए लिया कि ट्रांसफर पोस्टिंग किसी को चाहिए, पुलिस ऑफिसर्स को, लोअर लेवल के इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, तो उन्होंने वो पैसे से देके काम कराते थे. बिल्कुल ये कुछ दिन चलता रहा. और उसके बाद डिसिप्लिनरी पावर भी डीजी का ले लिया. कोई अच्छे ऑफिसर, पहले क्या था, अच्छे ऑफिसर को डरने की कोई बात नहीं थी. और एक फिक्स टेन्योर का रूल था, जो अभी भी है लेकिन ऑन पेपर है शायद. तो वो जो है, ऑफिसर को किसी को भी 2 साल से पहले ट्रांसफर नहीं किया जा सकता. और उसके पहले जो था कि रिक्वेस्ट बहुत सारे ऑफिसर भेजते थे, तो गवर्नमेंट से हमको पूछा जाता था डीजी ऑफिस में कि ये ऑफिसर को यहाँ पोस्टिंग करना है, ऐसा रिक्वेस्ट आया है. तो हमने उनको लिखते थे कि देखो, वहाँ पे जो ऑफिसर काम कर रहा है उसका काम अभी ठीक है या नहीं ठीक है,
और उसकी टेन्योर पूरी नहीं हुई है, इस हालत में हम उसको ट्रांसफर रिकमेंड नहीं करेंगे। जी, और मतलब अब ट्रांसफर का भी डर है और बहुत सारे डर है पुलिस के मन में। सुप्रकाश जी, हमारे संवाददाता अजीत मांढरे हमारे साथ है, वो आपसे बात करेंगे। अजीत। सर नमस्कार। चक्रवर्ती सर, जब आप देखते हो ये सब चीज़ें हो रही है, कोई जिलेटिन के रॉड्स रख रहा है, कोई बड़ा ऑफिसर है जो एक मंत्री के खिलाफ लेटर लिख रहा है, कोई है जो किसी की हत्या कर रहा है, अभी किसका अंडरवर्ल्ड से कनेक्शन है, छोटी मोटी कंप्लेंट्स दायर की जा रही है, ये जो सब मामले सामने आ रहे हैं, इस कारण मुंबई पुलिस की छवि तो पूरी तरह से खराब हो चुकी है। लेकिन मुझे ये आपसे पूछना है कि आप इतने अच्छे ऑफिसर रह चुके हैं, आप अपने करियर में इतने अच्छे अच्छे काम कर चुके हैं, पुलिस वालों का मॉरल बढ़ा है, जब ये सब चीज़ें सामने आती है, एक पर्सनल सवाल था सर आपसे कि आपके घर में किस तरह की चर्चा होती है? यही मैं कह रहा था, इस डिटोरिएशन का शुरुआत हुआ था तब से जब डीजी की पावर ट्रांसफर पोस्टिंग की वो ले ली गई थी, तो ऑफिसर डायरेक्ट गवर्नमेंट को अप्रोच करके अपने चॉइस का पोस्टिंग लेते थे, और करप्शन जो छुपा हुआ था थोड़ा बहुत, उसको वो ओपनली शुरू होने लगा, क्योंकि कोई डर नहीं रहा गवर्नमेंट के पास चले जाने से। डीजी की अथॉरिटी का कोई डर नहीं रहा। पहले वही हम बोल रहे थे कि कोई ऑफिसर को पोस्टिंग अगर चाहती थी भी तो गवर्नमेंट पूछती थी डीजी से कि इसका ऐसा ऐसा रिक्वेस्ट है, इसको करना है कि नहीं, तो हम हाँ या ना में कारण दे करके जवाब देते थे, और ज्यादातर डीजी का कहना मान लिया जाता था। अभी वो डर खत्म हो गया, अथॉरिटी खत्म हो गई, तो इसीलिए जो है ऑफिसर है कि लोअर लेवल के ऑफिसरों के मन में कोई डर खत्म हो गया, और अथॉरिटी ये जो खत्म हो रहा है तो वो डीजी से लेके सीपी तक, एसपी तक वही हाल होता रहा। ऑफिसर अपने मन से अपनी मर्जी की पोस्टिंग गवर्नमेंट के थ्रू लेने लगे, और उसका कारण यही है कि वो लोग गवर्नमेंट को पैसा होते, फिर गवर्नमेंट ने डायरेक्ट जो है वो पैसे के लिए बहुत कुछ और सौदेबाजी करना शुरू किया, जिसका कल्मिनेशन हम देख रहे हैं परमवीर सिंह के प्रकरण में, और ये होम मिनिस्टर का जो ये है, तो वो उसके लिए तो वीक लीडरशिप जवाबदार है, वीक लीडरशिप के लिए वीक गवर्नेंस जवाबदार है। बिल्कुल। गवर्नमेंट में कोई तालमेल नहीं, वो लोग अपना, उनका कोई मॉरल अथॉरिटी नहीं है कंट्रोल करने का, और इसीलिए वो सोचते हैं कि चलो थोड़े दिन का टाइम है, जितना कमाना है कमा लो, तो सबसे पैसे लूटना। बिल्कुल। और जो है सुप्रकाश सर, आप हमारे साथ ऐसे ही बने रही है। अजित, आपल्याबरोबर जितेंद्र पठाडे पण आहेत, कायदेतज्ञ वकील, तू त्यांच्याशी संवाद साधू शकतोस। पठाडे साहेब, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। माझा आपल्याला हा प्रश्न आहे की शरद अग्रवाल असतील किंवा श्याम सुंदर अग्रवाल असतील, हे यांचे आपण प्रकरण हाताळत आहे, पण जेव्हा हे प्रकरण समोर आलं, म्हणजे ही क्लिप समोर आली, 2016ची ही क्लिप आहे, त्यावेळीचं प्रकरण आहे, हे आत्ता बाहेर आलेलं आहे, हे आता तुमच्या मार्फत असं म्हटलं जातं की तुमची आता केस जी आहे, तुम्ही जी तक्रार दाखल केली आहे परमवीर सिंग आणि इतर जे अधिकारी त्यांच्यावरती, त्यामुळे कुठेतरी ती केस वीक करण्याकरता ही क्लिप काढली गेलेली आहे। पण मग इतकी वर्षे तुमचे जे अशील आहेत ते का शांत बसले, त्यांनी आधी का तक्रार केली नव्हती? कारण की वेळोवेळी त्यांच्यावर परमवीर सिंग हे पहिले ठाणे येथे आयुक्त होते, त्यानंतर काही काळाने ते मुंबई येथे आयुक्त झाले, आणि वेळोवेळी त्यांनी जो प्रेशर त्यांच्या ऑफिशियल पोझिशनचा मिसयूज करून माझ्या अशिलांवर ज्या पद्धतीने प्रेशर 2016 पासून तर आतापर्यंत तो कंटिन्युअसली अप्लाय केलेला होता, आणि आता सध्या जेव्हा ह्या सगळ्या घडामोडी झाल्या आणि जेव्हा परमवीर साहेबांकडनं जेव्हा हे चार्ज काढून घेण्यात आले मुंबई सिटीचं वगैरे, त्यानंतर माझ्या क्लायंटला कुठेतरी असं वाटलं की आपल्याला कुठेतरी दाद मिळू शकते, आणि म्हणून त्या गोष्टीचा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन ठरवलं की आपण पण कंप्लेंट करायला पाहिजे, आणि मग त्यानुसार योग्य ती लिगल हे घेऊन ऍडवाइस घेऊन आम्ही पुढे ठरवले की कंप्लेंट करायची, आणि नंतर मग कंप्लेंट दाखल करण्यात आलेली आहे। बरोबर। अजित, आपण या सगळ्यांशी संवाद साधूया। जितेंद्र पठाडे कायदेतज्ञ आपल्या सोबत आहेत, श्याम अग्रवाल
शरद अग्रवाल, क्षमा करा, शरद अग्रवाल व्यावसायिक आपल्या सोबत आहेत आणि सुप्रकाश चक्रवर्ती सुद्धा आपल्या सोबत आहेत. या सगळ्यांशी आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलतोय. अजित, असाच सोबत राहा, एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पोलीस आणि अंडरवर्ल्ड याविषयी आपण बोलतोय. एक 2016ची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे, ज्यामुळे परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे चर्चेमध्ये सहभागी आहेत. शरद अग्रवाल व्यावसायिक आपल्या सोबत आहेत. सुप्रकाश चक्रवर्ती सर, माजी पोलीस महासंचालक आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून, आणि जितेंद्र पठाडे, कायदेतज्ञ आपल्या सोबत आहेत. अजित, पठाडे साहेब, माझा आपल्याला पुन्हा एक प्रश्न आहे की ठीक आहे, आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सांगितलं आहे की मुद्दामून तुमची केस वीक करण्याकरता गेलं आहे. तुमचं म्हणणं आहे की परमवीर सिंग यांनी त्यांच्यावरती दबाव आणला होता म्हणून त्यांनी तक्रार केली नाही. पण कुठेतरी मग न्यायालयामध्ये जाणं किंवा काहीतरी मार्ग होता ना. पण म्हणजे आता त्यांच्यावरती आरोप सर्व बाजूने केले जात आहेत. अनेक लोकांनी त्यांच्यावरती आरोप केलेले आहेत, जे याच्या आधी परमवीर सिंग यांनी बऱ्याच लोकांना अटक केली होती किंवा त्यांच्या काळात ज्यांना अटक झाली होती त्या बऱ्याच लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत. मग ह्या प्रकरणामध्ये असं काय आहे की थेट अंडरवर्ल्डचे कनेक्शन घ्यावे लागले? टेक्निकली तुम्हाला किती हे सगळं आता जी क्लिप आली ती मार्क ठरू शकते? सदर क्लिप ही निव्वळ ही बनावट क्लिप आहे आणि ही आफ्टर थॉट क्लिप आहे. फक्त जसं तुम्ही सांगितलं, केस वीक करण्यासाठी. जर ती क्लिप जर खरी असते किंवा तिच्यात काही तथ्य राहिलं असतं तर ती जरूर तिचा हे झालं असतं, कायद्याच्या हिशोबाने कुठे ना कुठेतरी विचार झाला असता. ठीक आहे. पण आता जी क्लिप ह्या वेळेला दाखवली गेली, जेव्हा त्यांचं पूर्ण जे कनेक्शन आहे, जे बस झालं, या प्रकरणाची व्याप्ती नुसतीच इथं फक्त अग्रवाल फॅमिलीशी किंवा श्यामसुंदर अग्रवाल यांच्याशी निगडीत नसून तर ह्या प्रकरणाची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि जर तसं बघण्यात आलं की आमच्याजवळ पण अशी काही क्लिप आहेत की त्याच्यात बरंचसं संजय पुनामनिया, परमवीर सिंग, परत अजून अकबर पठाण जे DCP आहेत, त्यांनी कशा प्रकारे सिस्टीमला मोल्ड केलं आणि त्यांच्या फेवरने सगळ्या गोष्टी करून घेण्यासाठी माझ्या क्लायंटवर कमीत कमी 17 प्रकारचे गुन्हे पहिले दाखल केले. आणि कोणताही माणूस नॉर्मल सर्कमस्टन्सेस मध्ये 1 गुन्हा 2 गुन्हा ठीक आहे आपण करू शकतो, पण आफ्टर ऑल हे पण व्यावसायिक आहेत. आपल्यासोबत चक्रवर्ती साहेब आहेत. चक्रवर्ती साहेब, मला एक आपल्याला पुन्हा प्रश्न विचारायचा आहे की आता ज्या पद्धतीने सुरू आहे, तुम्ही मगाशी म्हटलं कि अधिकारी आता मनमानी करतायत, पाहिजे तिकडे पोस्टिंग घेत आहेत. मेरा आपसे सवाल यही है कि क्या अभी पुलिस लाइन मतलब जो पूरी पुलिसिंग है उसमें पॉलिटिकल इंटरफेरेंस ज़्यादा हुआ है और जिस कारण ये सब चीज़ें सामने आ रही है, और ये चीज़ें सामने आई है, ये अच्छा है या बुरा है? ओके. आपल्यासोबत शरद अग्रवाल जी आहेत. शरद जी, आता आपले वकीलच सांगत होते, माझा पुन्हा तुम्हाला तोच प्रश्न आहे, तुम्ही याआधी का शांत राहिलात? तुमच्यावरती आता बोललं जाऊ शकतं की तुम्ही परमवीर सिंग यांच्यावर सर्वांनी आरोप केले म्हणून तुम्ही आता देखील आरोप करताय. भंडारी साहब, मैं उसमें आपको एक बात बताना चाहता हूँ. मेरे पास भी ऑडियो क्लिप है जो मैंने खुद ने रिकॉर्ड की है 23 तारीख को. उसमें संजय पूनमिया खुद बोल रहे हैं कि अभी CBI इंक्वायरी बैठ जाएगी, अभी सरकार के 4-5 मिनिस्टर के घर में CBI इंक्वायरी. इन्होंने आपके ऊपर प्रेशर लाया था, ये बात ठीक है. संजय पूनमिया ये आपके चाचा ही है, तो इनके खिलाफ आपने कंप्लेंट क्यों नहीं की? पर मेरी बात तो कंप्लीट होने दीजिए प्लीज. उसमें वो बोलते हैं कि अभी एक बड़े मिनिस्टर की विकेट लेने का मेरे को जिम्मा दिया है, और ये सब चीजें बाद में सच हो जाती है. जब ये सब चीजें बाद में सच हो जाती है, वो मुझे बोल रहे हैं कि वजह से बात हो गई है. वजह जब NIA में जाएगा तो कौन से मिनिस्टर का नाम लेना है वो है. बीच में उनको DCP अकबर पठान का फोन आता है, बीच में उनको परमवीर सिंह का फोन आता है. वो परमवीर सिंह साहब को बोल रहे कुछ नहीं कर पाएंगे सर, रिकॉर्ड पे. आप जो बोल रहे हैं शरद जी, आप ये सब जो बोल रहे हैं, ये आप कुछ खुलासा कर सकते हैं, ये कभी का है और कितने साल हुए इसको? ऑफिसर्स है जैसे परमवीर सिंह, जैसे DCP अकबर पठान, ये फ्यू करप्ट ऑफिसर्स के वजह से नाम खराब हो रहा है, ना कि सरकार के वजह से. ये लोग इंसानों को अभी आप जिस ऑडियो क्लिप की बात कर रहे हैं, वो ऑडियो क्लिप आपने कभी रिकॉर्ड की थी?
कुछ महीने पहले, कुछ दिनों पहले, कुछ साल पहले? 23 मार्च इसी साल मतलब इसी साल ना, मतलब जब इसी साल परमवीर सिंह 23 इनके ऊपर मार्च आरोप हुए, उन्होंने 2021 उनका मुंबई बराबर सचिन वाजे पकड़े गए, उसके बाद में परमवीर सिंह इनको मुंबई सीपी पद छोड़ना पड़ा। मतलब आपने टाइमिंग देखा और फिर कंप्लेंट की, ऐसा बोला जा रहा है? टाइमिंग देखा। अरे जब 23 मार्च को बोल रहे हैं कि किसी मिनिस्टर सीबीआई इंक्वायरी हो जाएगी, तो वो क्या कमजोर हुए? जब 23 मार्च को, जब जो चीजें 5 अप्रैल को हुई, उसके पहले वो 23 तारीख को बोल रहे हैं, तो वो पावरफुल हुए कि कमजोर हुए? उसके बाद जब हम लोग को पता चला कि ये सब हुआ है और प्रदीप शर्मा और ये लोग सब अंदर गए, तब हमने हिम्मत जुटाई है। तो वो कमजोर कहाँ से हुए? वो बोल रहे हैं मेरे हाईकोर्ट के जजेस के साथ कनेक्शन है, मेरे शिंत्रे जज के साथ कनेक्शन है, मेरा ये जज के साथ कनेक्शन है। जजेस के साथ कनेक्शन होने के बाद आप ये सब चीजें जो है वो ऑन रिकॉर्ड पे लाइए, इसके बारे में कंप्लेंट कीजिए। ये सारी चीजें जो है वो न्यूज 18 लोकमत इसको भी दिखाएगा। पातोळे साहेब, मला आपल्याला पुन्हा एक प्रश्न विचारतो। आता ही जी क्लिप समोर आलेली आहे, या क्लिप संदर्भात आपण संबंधित ठिकाणी तक्रार करणार आहात का? करणार असाल तर काय तक्रार करणार आहात? सदर क्लिप जी आहे, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आफ्टर थॉट आहे ती, आणि त्या क्लिपची जी तसं बघायला गेलं तर बाकीची ऑथेंटिसिटी टेस्ट वगैरे करून आम्ही ही फॅब्रिकेशनची केस आहे ही, नुसतंच म्हणजे मीडियाकडनं किंवा इतर माध्यमांकडनं सपोर्ट घेण्यासाठी ही आता क्लिप, बनावट क्लिप तयार करण्यात आलेली आहे, आणि त्याचा डायरेक्ट फायदा हा श्री परमवीर सिंग, अकबर पठाण आणि इतर लोकांना होतो आहे, असं माझं ठाम मत आहे। आणि याच्या पुढे अजून पुढे जसं आता शरद अग्रवाल जी यांनी सांगितलं की ह्या प्रकरणाची व्याप्ती इतकी छोटी नाहीये जितकी आपल्याला दिसते सध्या, क्लिप पुरता मर्यादित नाही ठेवते मी। आता पुढे जर बघितलं तुम्ही की मोठ्या मोठ्या हायकोर्ट जजेस, NIA चे जज सातले यांना हे करतो आम्ही, परत अप्रोच होतोय। संजय पुनामिया म्हणजे ही व्यक्ती नसून ही याच्या मागे असणारे वेगवेगळे जे इलिगल एलिमेंट्स आहे त्यांना डील करण्यासाठी शरद अग्रवाल किंवा श्यामसुंदर अग्रवाल यांनी फार मोठी हिम्मत जुटून ही केली। तुम्ही आता विचारलं मला की आतापर्यंत कंप्लेंट का केली नाही, तर त्याचं एकच उत्तर आहे की त्यांनी वेळोवेळी ऍड्रेस करायचा प्रयत्न केला, पण कुठेही त्यांना दाद मिळाली नाही। दाद मिळाली नाही म्हणजे आता जर समजा एखाद्या माणसावर 14 गुन्हे, खोटे गुन्हे होतात, पूर्ण फॅमिली लढते, त्यांची प्रॉपर्टी ग्रॅब होते, सगळं त्यांचं म्हणजे जीवन अस्तव्यस्त झालं, जगणं मुश्किल करून टाकलंय। सगळ्या बाजूनी जाणीवपूर्वक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला असं तुम्हाला जितेंद्रजी म्हणायचंय। आपण सविस्तर या सगळ्याविषयी बोलूया। अजित, पुन्हा संवादात सहभागी होऊया। शरदजी, आपण सुद्धा असेच सोबत राहा। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। पोलीस आणि अंडरवर्ल्ड या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत। आपण बोलतो आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी, ज्यांनी या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे, त्याचा पाठपुरावा केलेला आहे। एक नवी ऑडिओ क्लिप जी समोर येते, जी 2016 ची असं सांगितलं जातंय, त्याने परमवीर सिंग यांच्या अडचणीत मात्र वाढ होणार आहे। आपल्याबरोबर जितेंद्र पठाडे कायदे तज्ञ सुद्धा आहेत आणि आपल्याबरोबर शरद अग्रवाल व्यावसायिक सुद्धा आहेत। पण अजित, माझा तुला प्रश्न आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये आता परमवीर सिंग यांच्यावर जे आरोप होत आहेत त्यांच्या अडचणीत तर वाढ होतेच आहे, पण दुसरीकडे त्यांनी जे आरोप देशमुखांवर केलेले आहेत वसुली संदर्भातले, त्या केसवर सुद्धा याचा परिणाम होणार आहे का? आणि एक महत्त्वाचा यातलाच उपप्रश्न असा की पोलिसांवर जो दबाव आहे किंवा पोलिसांवर जो पॉलिटिकल त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप वाढलेला आहे, त्याचं हे सगळं द्योतक आणि एकमेकांमध्ये या सगळ्या गुंतलेल्या गोष्टी आहेत का? अजित, अगदी बरोबर आहे सुवर्णा। जर आपण पाहिलं तर टप्प्याटप्प्याने, म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की कारमायकल रोडवर जी स्फोटकांनी भरलेली गाडी, हे प्रकरण जे समोर आलं त्यामध्ये सचिन वाझेला अटक झाली, त्यानंतर एक एक करून परमवीर सिंग यांनी राजीनामा दिला, माफ करा, यांची बदली करण्यात आली मुंबई पोलीस आयुक्त पदावरून। त्यानंतर एक एक करून परमवीर सिंग यांच्याविरुद्ध तक्रारी येणार हे निश्चित होतं, पण परमवीर सिंग यांनी
लेटर बॉम्ब टाकून 100 कोटी वसुली प्रकरणी थेट अनिल देशमुख यांच्यावरती आरोप केले. यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. हे सगळं नाट्य जे आहे यामुळे पोलिसांचा मॉरल डाऊन झालेलाच आहे. पोलिसांना त्या ठिकाणी त्यांना काय म्हणावं, बरेच अधिकारी जे आहेत त्यांच्याशी मी बोलतो, म्हणजे आता आजी माझे अधिकारी आहेत सगळ्यांशी आम्ही जेव्हा बोलतो सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने हे सर्व सुरू आहे हे खरंच खूप वाईट आहे. यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा जी आहे या पोलीस यंत्रणेचं नाव पूर्णपणे खराब झालेलं आहे, पूर्णपणे खराब होतं आहे. पण काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की 50,000 पोलिसांची फोर्स आहे, त्यातले काही निवडक अधिकारी 10-12 अधिकारी असे निघाले तर पूर्ण फोर्सची इमेज खराब जरी झाली तर ती पुन्हा आम्हाला रिकवर करता येईल. आणि हेच तथ्य आहे, जरी हे अधिकारी अशा पद्धतीनं त्यांचे गुन्हे समोर आले असतील, त्यांनी ज्या पद्धतीनं अंडरवर्ल्डशी त्यांचे कॉन्टॅक्ट होते किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, शरद अग्रवाल असतील किंवा इतर लोक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले असं त्यांचं म्हणणं आहे. पण कुठे ना कुठेतरी या सर्व प्रकरणाचा कुठे ना कुठेतरी बिंग फुटणं म्हणजे पापाचं घडं जे आहे ते भरणार होतं आणि हे सगळं बाहेर नव्हतं. मग त्यामध्ये आता हे तक्रारदार असतील यांची तक्रार किती खऱ्या किती खोट्या आहेत हे तपासासमोर येईलच. पण ज्या पद्धतीनं एकमेकांवरती आरोप होत आहेत, राजकीय हस्तक्षेप जो पोलीस खात्यामध्ये वाढलेला आहे, त्यामुळे कशा पद्धतीने सचिन वाजे तयार होतात हे सगळं या सगळ्या प्रकरणावरून तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. कुठेतरी सिनेमात घडावं किंवा अनाकलनीय आहे की एखादी वेब सिरीज सुरू आहे आणि अचानक त्यामध्ये काही ट्विस्ट येतात, अशा पद्धतीने सर्व हे सुरू आहेत. नक्की बरोबर. अजित, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्याविषयी तुम्ही बोलता आहात. अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि अनेक गोष्टी या माध्यमातून समोर येत आहेत. तुर्तास धन्यवाद अजित, आपण या सविस्तर या विषयावर सविस्तर आपण बोललात त्याबद्दल. जितेंद्रजी आणि शरद अग्रवाल आपल्या सोबत होते, आपल्या दोघांचेही आभार. आपण सहभागी झालात या कार्यक्रमात. सुप्रकाश चक्रवर्ती सर आपल्याबरोबर जोडले गेलेले होते, त्यांचेही आभार. या कार्यक्रमात इथेच थांबतो आहोत. ताज्या बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.